नमस्कार. संध्याकाळच्या 7च्या बातम्या अर्थात गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत. मी दिलीप वझे. येते यावेळेला एक मोठी बातमी. नाशिक जिल्ह्यात इगतपुरीजवळ शालिमार पेंट्स या कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांचं सामान जळून खाक झालंय. फायर ब्रिगेडची 15 इंजिन्स या घटनास्थळावर असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आग लागून 3 तासांहून जास्त काळ उलटलेला आहे, मात्र अद्यापही आगीवरती नियंत्रण मिळवता आलेलं नाही. शालिमार पेंट कंपनीत ही भीषण आग सुमारे 3 तासांपूर्वी लागलेली आहे. अद्यापही या आगीवरती नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये. घटनास्थळी अग्निशमन दलाचे 15 बंब रवाना झालेले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र अजूनही या आगीवरती नियंत्रण मिळवता येत नाहीये. नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे शिवारामध्ये शालिमार पेंट्स या कंपनीला आग लागलेली आहे आणि या ठिकाणी या आगीमध्ये ही पूर्ण कंपनी जी आहे ती भक्षस्थानी पडलेली आहे. आग विझवण्याचं काम गेल्या अर्धा तासापासून सुरू आहे. मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे. खास करून वर्षाच्या अखेरीस या कंपनीमध्ये असलेला जो स्क्रॅप मटेरियल असतं, जे भंगार असतं, त्याला जाळण्याचा कुठेतरी हा नित्यनेम असतो. मात्र यंदा ज्यावेळेस हे सगळं वाया गेलेलं सामान जाळण्यात येत होतं त्यावेळेस ही आग लागल्याचं समजतंय. खास करून या संपूर्ण कलर्समध्ये इथेनॉल असल्यामुळे या इथेनॉल्समुळे ही आग अजूनच भडकलेली आहे. युद्धपातळीवर आपण बघू शकता दृश्यांमध्ये की फायर ब्रिगेडचे कर्मचारी ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी आत्तापर्यंत जवळपास 12 अग्निशमनच्या गाड्या आलेल्या आहेत आणि त्या गाड्यांच्या सहाय्यानं ही आग विझवली जाते. मात्र अद्यापपर्यंत ही आग विझवण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं यश येताना दिसत नाहीये. आगीमध्ये इथेनॉल मिसळत असल्यानं, या कलरमध्ये जे इथेनॉल आहे ते आगीत मिसळत असल्यानं ही आग गेल्या 10 मिनिटांपासून अजूनच वाढण्याची चिन्ह आहे. त्यामुळे येणाऱ्या काही तासांमध्ये अग्निशमनला आपली फौज देखील वाढवावी लागणार आहे. नाशिकहून कॅमेरा पर्सन आकाश येवलेचा चंदन पूजा अधिकारी, TV.